आषाढी एकादशीनिमित्त खडकी येथे बालवारकऱ्यांची दिंडी। टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका देत रामकृष्ण हरी विठुनामाचा गजर करत खडकी येथे आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील बालवारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीमध्ये खडकी गाव हरिनामाच्या गजरात दुमदुमलं होतं। आषाढी एकादशीनिमित्त खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य अशी दिंडी काढण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती। विद्यार्थ्यांनी डोक्यावर वृक्ष तसेच मुलींनी तुळशी वृंदावन घेत टाळ मृदुंगाच्या तालात गावातून भव्य अशी फेरी काढली। यावेळी विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर, विठुनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा ठेका धरला। गावात भव्य अशी मिरवणूक काढली। या मिरवणुकीमध्ये गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या। यावेळी घोसपुरी पाणी पुरवठ्याचे संचालक सचिन कोठोळे यांनी वन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक वृक्ष याप्रमाणे 150 वृक्ष तसेच फराळाचं वाटप केलं। हे झाड जगवणाऱ्या विद्यार्थ्यांना माजी सरपंच प्रवीण कोठोळे यांच्याकडून 100 रुपये तर सचिन कोठोळे यांच्याकडून 200 रुपये बक्षीस यावेळी त्यांनी जाहीर केलं। प्रत्येक झाडाला आपण आपल्या आईचं नाव द्यायचं असं विद्यार्थ्यांना यावेळी मुख्याध्यापक राजकुमार चोथे यांनी सांगितलं। या शाळेला उपक्रमशील शाळा म्हणून नुकताच पुरस्कार मिळालाय। पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला। हा पुरस्कार मुख्याध्यापक राजकुमार चोभे, प्रशांत गांगर्डे, शंकर पवार, छाया कोतकर, मनीषा सोळसे यांनी यावेळी ग्रामस्थांच्या हस्ते स्वीकारला। यावेळी मुलांनी व पालकांनी फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला होता। सेवा संस्थेचे अध्यक्ष केतन निकम यांनी विद्यालयाला इंटरनेटसाठी लागणारी उपकरणे भेट दिली। यावेळी महेश कोठोळे, आदिनाथ गायकवाड, अशोक रोकडे, हौशीराम वाडेकर, रोहिदास कोठोळे, सहशिक्षक, पालक उपस्थित होते। प्रतिनिधी दीपक काचवा, अहिल्यानगर। निमित्त आपल्या शाळेत आपण वृक्षारोपण देऊन आणि एक बालदिंडी म्हणून बाल वारकरी म्हणून आपण आपल्या गावात आपल्या जिल्हा परिषद शाळा खडकीचे विद्यार्थ्यांची बालदिंडी काढून मिरवणूक काढून आपण विठोबा रुक्माईचे आपण जय घोषात प्रतिम्यात आपण आज सांगता आपल्या मारुतीच्या मंदिरात केली आहे। तरी या कार्यक्रमास खूप छान असे घरच्यांनी त्यांचे बाल गोपाळ खूप असं तुकाराम माऊली शोभत आणि विठोबा रुक्माई शोभतेन असे पाठवले। त्यांच्या घरच्यांचे सुद्धा माता पालकांचे मनापासून आभार। खरोखर सर खूप छान असे सगळ्यांना सजून पाठवले। एक बघायजोगतं दृश्य आज आपण आपल्या शाळेत पाहिलं आणि आपण त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सर्व शाळेतील मुलांना आपण एक झाड दिले आणि हे झाड 6 महिन्यानंतर जे विद्यार्थी झाड दाखवतील त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला 100 रुपये दिले जातील। त्यांनी फोटो काढून शाळेत आणून द्यायचा। प्रत्येक विद्यार्थ्यांना आईच्या नावाने झाड दिले त्या विद्यार्थ्यांनी आपले मुख्याध्यापक चोबे सर किंवा ते शिक्षक जे वर्ग शिक्षक असतील त्यांना 6 महिन्यानंतर फोटो दाखवायचा। त्यांना प्रत्येक झाडाला 100 रुपये दिले जातील बक्षीस।
आणि त्याचा सत्कार केला जाईल। यावर्षी आपल्याला या शाळेच्या दिंडीमध्ये 2 उपक्रमांची जादा भर झालेली आहे। आपण दरवर्षी झाडांची मागणी करत होतो, पण यावर्षी वन महोत्सव हा कार्यक्रम शासनाचा जाहीर झाला आणि त्याच्यात आपल्याला खडकी गावाच्या ग्रामस्थांच्या मदतीने आपल्याला 150 झाडं मिळाली। या झाडाच्या मागे उद्देश असा आहे, झाडे लावा झाडे जागवा हे तर आपलं वर्षभर चालूच आहे, पण आपण हा उपक्रम नव्याने असा सुरू केलाय की प्रत्येक मुलाला 1 झाड आता तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे आणि या झाडाला तुमच्या मम्मीचं नाव द्यायचंय। सांगितलं ना काल तुमच्या सरपंच यांना आपल्या प्रत्येक झाडाला आपल्या आईचं नाव मुलाला द्यायचंय। आई जशी मुलाला जपते, त्याचं संगोपन करते, एकदम छान त्याला वाढवते, तसं तुम्ही हे झाड आता काय करायचंय, वाढवायचंय। त्या आईच्या प्रेमाचं कुठंतरी उतराई होण्यासाठी आपण हा उपक्रम चालू करतोय। हे झाड तुम्ही तुमच्या पप्पांकडून घरी लावून घ्यायचंय। लावताना त्याला चांगला मोठा खड्डा खणायचा आहे, त्याच्यात खत वगैरे हे करून पप्पांकडून ते झाड लावल्यानंतर त्या झाडाबरोबर तुमचा आणि तुमच्या मम्मीचा एक फोटो आपल्या वर्गाच्या शाळेच्या ग्रुपवर टाकायचा आहे। दर महिन्याच्या महिना अखेरला तुमच्या मम्मी सोबत आणि तुमच्या मम्मीच्या प्रतिकात्मक रूपात जे तुम्ही झाड लावले त्या झाडासोबत तुमचा फोटो शाळेच्या ग्रुपवर आला पाहिजे। तुम्हाला उपक्रम आवडला का? मग तुम्ही झाडं लावणार आहेत ना? मम्मीचं नाव देणार आहेत ना त्याला? ओके, ठीक आहे। नंतर गेल्या वर्षी आपण जे वेगवेगळे उपक्रम शाळेत घेतले ना, आपण गेल्या वर्षी उपक्रम आपण सैनिकांचं मनोगत घेतलं, आपण VRD ला भेट दिली, त्याच्यानंतर आपण टँक म्युझियम पाहिलं, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, भुईकोट किल्ला पाहिलं होतं ना। त्याच्यानंतर इथं चित्रकलेच्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या। शाळेत वर्षभर जे आपण उपक्रम घेतले ते यशस्वीरित्या राबवल्यामुळं आपल्याला पंचायत समितीकडून उपक्रमशील आदर्श शाळा हा पुरस्कार यावर्षी मिळालेला आहे। सर्वांनी आपलंच टाळ्या वाजवून स्वागत करायचं। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक वर्ग यांनी जी बाल वारकऱ्यांची दिंडी आणि ग्राम प्रदक्षिणा या ठिकाणी केलेली अशी अति भव्य दिव्य अशी पालकासहित संपूर्ण गावाला प्रदक्षिणा करून या ठिकाणी स्थानापन्न झाली। स्थानापन्न झाल्यानंतर या ठिकाणी गेल्या वर्षी जे बक्षीस वितरण करायचं होतं ते बक्षीस वितरण माजी सरपंच आणि उपसरपंच यांच्या हस्ते शिक्षक वर्गाला प्रदान करण्यात आलेलं आहे। त्यांचे धन्यवाद मानलेले आहेत आणि विद्यार्थी वर्गाने फार सुंदर अशी रचना करून काहींनी माऊलीचा वेश घेतला, काहींनी पांडुरंगाचा वेश घेतला, काहींनी वारकऱ्यांचा वेश घेतला, अशा वेशभूषेमध्ये आणि त्यांनी या ठिकाणी वारकरी दिंडी पार पाडलेली आहे। तरी त्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। आज ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बालदिंडी आपण इथं पर्यावरण पूरक अशी साजरी केलेली आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दोन्ही भागामध्ये पाठपुरावा करून झाडं उपलब्ध करून घेतले। प्रत्येक विद्यार्थ्याला आपण झाड देताना सांगितले की झाडाला आपल्या आईचं नाव द्या, आईचं नाव देऊन त्या झाडाचं संगोपन करा। जो विद्यार्थी 6 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर जो झाड फोटो देईल त्याला आमचे माजी सरपंच प्रवीण कोटळे यांनी 100 रुपये बक्षीस जाहीर केलंय आणि जो विद्यार्थी 6 महिन्यानंतर जो झाडाचा फोटो देईल त्याला मी माझ्या वतीने 200 रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे। आणि हे झाडं आपण जगले पाहिजे। दिंड्या ह्या इतर गोष्टी होत चालतात, आपल्या पर्यावरणाला झाडांची गरज आहे। त्या दृष्टीने आम्ही आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य आदिनाथ गायकवाड, आमच्या महेश कोथळे, सेवा सोसायटी चेअरमन केतन निकम सर्वांनी मिळून हा एकत्रित एक चांगला संकल्प केला जो निसर्गाच्या दृष्टीने चांगला गावासाठी राहील। आणि सर्व बालगोपालांनी आज खूप चांगल्या वेशात गावात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। त्या पालकांचे देखील खूप आभार मानतो मी की त्यांनी खूप कष्ट करून विद्यार्थी तयार करून पाठवले। सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद। आज प्राथमिक शाळेची बालदिंडी काढली होती। त्या दिंडीनिमित्त गावकऱ्यातले वारकऱ्यांनी सर्वांनी सहभाग घेतला आणि या दिंडीनिमित्त ग्रामपंचायतमधून 150 झाडं विद्यार्थ्यांसाठी घरी लावण्यासाठी मोफत भेटले। त्यानंतर सचिन कुटुळे पाणी परिषदेचे संचालक भोजपुरी योजनेचे त्यांनी शाळेसाठी इंटरनेट कनेक्शन आणि एक लँडलाईन फोन भेट देऊ केला। तसेच आजच्या दिंडी सोहळ्यातील बाल वारकऱ्यांसाठी 3 कॅरेट केळी आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच गावातील ग्रामस्थांना यांच्यासाठी खिचडी देण्यात आली। तर सर्व गावकऱ्यांचे सचिन कुटुळे यांचे शाळेच्या वतीने मी आभार व्यक्त करतो।